बाजारात नवा आयपीओ आलाय, तो मी घेऊ का, हा हमखास प्रश्न असतो आणि मी सरळ सरळ उत्तर देतो की बाबा रे आयपीओ घेऊ नकोस, आयपीओ घेण्यात काही पॉईंट नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या, आयपीओ मार्केटमध्ये नवा आलेला आहे. तुम्ही शर्यतीमधल्या अशा घोड्यावर पैसे लावणार का की जो कधी शर्यत धावलेला नाही, त्याची पहिली शर्यत आहे. एक्झॅक्टली तेच आहे आयपीओ इन्व्हेस्टमेंट. म्हणून पहिली गोष्ट आयपीओ इन्व्हेस्टमेंट त्या कारणासाठी करू नका. दुसरं कारण म्हणजे फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. आपल्याला नेहमी असं वाटतं की आता मला स्टॉक मिळाला नाही तर नंतर महाग मिळेल, पण तसं रिअलिटीमध्ये होत नाही. तुम्ही बघितलं असेल बरेचसे स्टॉक्स आहेत जे लिस्ट झाल्यानंतर कधीतरी मार्केटमध्ये कोसळतात, पडतात. पुढे आयुष्यभर भरपूर संधी मिळणार आहे तो स्टॉक विकत घेण्याची, जर तो खरंच इतका चांगला असेल तर. पहिल्या दिवशी घेण्याची काही करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जे मार्केटमध्ये ऑलरेडी लिस्टेड शेअर्स आहेत त्याचा जो भाव आहे तो बाजार भाव आहे. बाजाराने आमच्यासारख्या इन्व्हेस्टरने मिळून तो भाव ठरवलेला आहे. पण जी आयपीओची प्राइस असते, आयपीओची प्राइस कोण ठरवतं, तर आयपीओ प्राइस ठरवते त्याची प्रमोटर कंपनी. आणि कुठलाही प्रमोटर स्वस्तामध्ये आपले स्टॉक्स देत नाही, ते नेहमी हाय व्हॅल्युएशनलाच देतात. आणि उगाच महाग आयपीओ प्राइसला घेण्यात काय पॉईंट आहे.